याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा अथवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. कवतुक वाटे झाली या वेचाचे, कवतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे अथवा येणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आ. विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम अरे आता यांच्या वेळेला इतका आवाज मोकळा केला होता, माझा आवाज मोकळा करा अजून. तो कुठे गेला डॉक्टर? बारीक नॉर्मल असा. ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, आता हे मला वाटतं मॉनिटरची आवाज कमी झालेली होती. त्या आदरणीय मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई सदाशिव लांडगे यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. माझ्याहीपेक्षा तुम्हाला जास्त त्यांचा सगळ्यांना सहवास असेल, त्या परिवाराशी असेल, पण एक औपचारिकता म्हणून आपण या परिवाराचा थोडासा विचार आपण करूया. त्यांची ती 2 मुलं माधव सदाशिव लांडगे आणि शांताराम सदाशिव लांडगे, त्यांचे बंधू आहेत. मामाचं गाव कोणतं? शांताराम कुठलं? इकडे का? आमच्याकडे एक आहे काकूच्या गावा शेजारी. दगडू बापू वाळून त्यांचे बंधू. तसेच यमुनाबाई गोपाळा शिंदे मुलगी आहे, सत्यभामा काशीनाथ गुंजाळ मुलगी. मला मगाशी त्या व्हॉट्सअपला 3 मुली दिसल्या होत्या. किती आहेत? टायपिंगला मला वाटतं हल्ली नारागडी संगण यायला पाहिजे. रमेश भिकाजी लांडगे ते पुतणे असतील. अजून 2 मुलींची नावं कुठं ठेवली आणि यमुनाबाईचा आणि सत्यभामा सापडली. भीमाबाई कुठे? हां, धन्यवाद. बोर्डावर आली पण केस बोर्डावर नाही आली. असो, त्यांचा सगळा परिवार असतील, बाळासाहेब असतील, नितीन असतील. आता नाती कोणाची कशी असो मला माहीत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आजीला माहिती आहे.
सोपान आहे, संजय आहे, मच्छिंद्र आहे, चंद्रभान आहे, नवनाथ आहे, शुभांगी आहे, नंदा आहे, आशा आहे, गुरुदत्त आहे, ज्ञानदेव, नितीन, बाळासाहेब, नामदेव, ज्ञानदेव या सर्व त्यांच्या आप्तेष्ट आणि त्याहीपेक्षा नात्या गोत्यातली आणि बरीचशी मंडळी आईंना जाण्याच्या अगोदर सहजगत्या थोडासा घरी येण्याचा प्रसंग झाला होता. त्यावेळेला आई होत्या. आपण मागच्या वेळेला जेव्हा आलो भूमिपूजनाच्या अगोदर, आणि आता शांतारामचा आणि माझा बऱ्याचशा वर्षांपासूनचा असणारा संबंध, माझ्याकडं काही यज्ञाचे विशिष्ट असे कार्यक्रम होते आणि त्या माध्यमातून तिथं त्यालाही त्या मंडप घालण्याचा आणि स्पीकर देण्याचा, आजही शांताराम तोंडावर मी कोणाची स्तुती करत नाही, निंदाही करत नाही, पण एक सांगू तुम्हाला, तो जो कार्यक्रमाला तिथे आपण जे सगळं नियोजन केलेलं होतं, अजूनही त्या मंडलेश्वरांना आपल्या त्या स्पीकरची आणि त्या बाकीची सगळ्यांची आठवण होते कधी हरिद्वारला गेल्याच्या नंतर. आणि तिथेही आता जसा पत्र्याचा मंडप घातलेला आहे, याच्यात 2 ते 3 पटीनं मंडप होता आणि तोही पत्र्याचाच होता. एवढं सगळं सामान इथून नेलेलं होतं. आणि विशेष म्हणजे महाराज, आज तिच्या उगाच तोंडावर स्तुती करायची अशातला प्रकार नाही. नाहीतर सप्ताहाचे आणि दशक्रियेचे वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम शांतारामच्या अलंकार मंडपमध्ये होतील याच्यात नवल नाही महाराज. आता तुम्ही अनेक वेळेला पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा तुमच्या कारखान्यावर इकडं तिकडं अगदी मुख्यमंत्र्याची सभा जरी होत असली तरी मंडप हा शांतारामचाच असतो, दुसऱ्याचा मंडपच असू शकत नाही. कारण एवढी त्याला क्वालिटी आहे प्रवीण. आणि हा थोडासा कर्तबदारी जरी शांतारामची असली आणि आता जरी ती वैभवशाली कर्तबदारी पोरं सांभाळत असतील, पण या सगळ्यांच्या पाठीमागं हे सगळं वैभव उभं राहायला आईचा आशीर्वाद आहे, हे नाकारता येणार नाही. आणि फक्त मी तुम्हाला जेवढा वेळ माझ्याकडे आहे तेवढ्यामध्ये मी फक्त तुम्हाला आज आई सांगणार आहे. हो, आणि आई नक्की काय आई आहे. जगाला दिसताना आई कठोर दिसते, परंतु तिचं अंतःकरण आतमधून कसं असतं हे शोधायचे. आणि म्हणून महाराजांना माझी विनंती आहे, जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा तुम्ही द्या. एक खाणारा असला म्हणजे वाढायला बरं वाटते. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, सिद्धांत नीट ऐका. आणि आता मी थोडासा पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीनं या मातृत्वाला एक अभिवादनही करतो. भगवंताच्या चरणाजवळ मी पुन्हा विनंती करतो, त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढी सत्कर्म त्यांच्याकडून घडली असतील त्याचं पुण्याचं फळ त्यांच्या पदरामध्ये टाक आणि जीवाशिवाचं ऐक्य घडून तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी, या उक्तीच्या न्यायाप्रमाणे आज थोडासा आपण चिंतन करू आणि तोही रामायणातून प्रवास करू. राम राज्य जिथं घडलं आणि ते कसं घडलं आणि का घडलं याचा आपण थोडासा बारकाईने विचार करू. विठाला 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 प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, तसंच लक्ष्मीबाईच्या मातेच्या जीवनामध्ये सुद्धा जीवनामध्ये कितीतरी चढ उतार आले असतील, सुखदुःखांचा प्रवास करावा लागला असेल. आणि तो करत असताना एक रामायणाचा प्रसंग आज मी तुमच्या समोर देतो, एका उत्तुंग मातृत्वाचं, का जिच्यामुळं रामायण घडलेलं आहे आज. आणि केवळ रामायणच नाही घडलेलं तर राम राज्य घडलेलं आहे. आणि ती आहे फक्त आणि फक्त कैकेयी माता. हे जगाला नाही कळलेलं, जगानं आजपर्यंत तिला दोषारोपण देण्याचं काम केलेलं आहे. परंतु ऊपर से तो बहुत बने लेकिन अंदर की बात राम जाने. घटना काय काय घडल्यात ह्या थोड्याशा बारकाईनं पहा. जसं आता औरंगपुर यांनी सांगितलं, मातेचं गाव तिकडचं आहे, माहेर तिकडचं, सासर इकडं आलं. आणि दुसरी गोष्ट, कैकेयीचं माहेर हे कैकेयी देशामध्ये आहे. नैनिताल म्हटलं जातं, केदारनाथ बद्रीनाथला जाताना लागतं ते नैनिताल. वडिलांचं नाव अश्वपती आणि अश्वपतीची ही कन्या कैकेयी. लहानपणापासून
धनुर्विद्येमध्ये एक नंबरची प्रवीण ऐकलं ना? धनुर्विद्येमध्ये रथ हाकण्यामध्ये तेवढीच प्रवीण आणि भविष्य जाणण्यामध्ये तेवढी त्रिकाल ज्ञानी. 3 गुण महत्वाचे होते कैकेयीमध्ये. एक गुण होता तो धनुर्विद्येचा, दुसरा रथ हाकण्याचा आणि तिसरा भविष्य जाणण्याचा. अजून एक स्त्री आहे पुराणामध्ये का जी रथ हाकण्यामध्ये निपुण होती आणि ती आहे भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा. आता सुभद्रेकडे नाही जायचं आपल्याला, फक्त कैकेयीकडे जायचे. जेव्हा राजा दशरथाचे 2 विवाह झाले, कौसल्य आणि सुमित्रा, आणि दोघींबरोबर संसार करता करता राजा दशरथाचं अर्ध आयुष्य गेलं आणि अर्ध आयुष्य गेल्याच्या नंतर राजा दशरथाला मुलबाळ नाही झालं, कौसल्येपासून आणि सुमित्रेपासून. आणि म्हणून आता मला राजगादीला कोणीतरी वारस हवाय आणि मला मुलगा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजा दशरथ आपला मित्र होते अश्वपती, कैकेयीचे वडील. त्यावेळेला कैकेयी लग्नाला आलेली होती, म्हणजे त्याला उपवर झाली होती असं म्हणतात. आणि म्हणून राजा दशरथ एक वेळेला अश्वपतीकडे गेले आणि अश्वपतीनं चहा पाणी जेवण खावण सगळं झालं आणि विचारलं आज येण्याचं कारण काय. तेव्हा राजा दशरथानं सांगितलं मी 2 लग्न केली, माझे 2 विवाह झाले, माझं अर्ध आयुष्य झाले, परंतु आता मला मूल होण्याची त्या दोघींपासून अपेक्षा नाही. तेव्हा तुझ्याकडे एक मुलगी लग्नाची आहे, ती जर तू मला दिलीस आणि यदा कदाचित जर माझा वंश वाढला तर मला राजगादीला वारस होईल. आणि म्हणजे तुझ्या मुलीला मागणं मागायला मी आलोय. अश्वपतीच्या पुढे प्रश्न पडला. अर्ध्या वयाचा राजा दशरथ आणि 16 वर्षाची माझी कन्या कैकेयी, म्हणजे याचा अर्थ एक तरुण कन्या एका म्हाताऱ्याच्या गळ्यात जरी बांधली तरी त्या मुलीवर अन्याय होईल. आणि जर नाही म्हणालो तर राजा दशरथ परत अपमान झाला म्हणून माझ्या दरवाजात परत कधी येणार नाही. कारण राजा दशरथ सर्वसामान्य नव्हता. ज्या ज्या वेळेला इंद्राला गरज पडायची त्या त्या वेळेला तो राजा दशरथाला स्वर्गामध्ये लढायला घेऊन जायचा. आणि म्हणून विचार केला आणि त्याने सांगितलं आता नाही म्हणता येत नाही, हाय म्हणता येत नाही. आणि मी कैकेयीला बोलवतो आणि कैकेयीनं काय म्हणणं आहे तिचं मी ते सांगतो. कैकेयीला बोलवलं गेलं. राजा दशरथ आणि अश्वपती बसलेले होते आणि त्यांनी विचारलं, म्हणले महाराज कैकेयी ये. हे राजा दशरथ ओळखते म्हणले मी त्यांना, कारण अनेक वेळेला जाणं येणं होतं, मित्र होते ना. यांची 2 लग्न झाली. सांगण्याची पद्धत म्हणून लग्नाच्या वेळेला काही झाकून ठेवायचं नसतं. यांचे 2 विवाह झालेत. कौसल्य आणि सुमित्रा यांना 2 पत्नी आहेत. त्या दोन्हींना आता मूल होण्याची आशा नाही राहिलेली. जरा बारकाईने बुद्धीला थोडंसं जुळवायचं काम करा. आणि हे तुला मागणी घालायला आलेले आहेत. आता अश्वपतीच्या मनामध्ये हे होतं का कमीत कमी कैकेयीनं त्यांच्या समोर एवढं तरी म्हणावं का बाबा तुमचं आणि त्यांचं वय सारखं आहे, म्हणजे ते मला वडिलांसारखे आहेत आणि माझं वय कुमारिकेचं आहे. आणि म्हणून माझा आणि त्यांचा विवाहाचा विचार तुम्ही कसा करताय. एवढा प्रश्न टाकलाय. 2 लग्न झाली, यांना मुलं होण्याची आशा नाही आणि आता ते तुला मागणी मागायला आलेत. हे जेव्हा कैकेयीला स्पष्ट सांगितलं, कैकेयी नकार देईल ही अपेक्षा होती राजा अश्वपतीची. पण कैकेयीनं राजा दशरथाला बारकाईनं निहाळून पाहिलं आणि राजा दशरथ, मी सांगितलं 3 गोष्टी पाहिल्या.
रथ हाकण्यामध्ये, धनुष्य चालवण्यामध्ये आणि भविष्य जाणण्यामध्ये एवढी तरबेज होती कैकेयी माता. आणि तिनं राजा दशरथाचा जेव्हा तो चेहरा पाहिला आणि त्या राजा दशरथाच्या ललाट रेषा बघितल्या. प्रत्येक माणसाचं भाग्य त्याच्या कपाळावर लिहिलेलं असते, बरोबर की नाही? 7-12 कुठं शोधायचं नाही, एक भाग्य इथं लिहिलेलं असते. तुमचं आयुष्य किती आहे ते हातामध्ये लिहिलेलं असतं, आयुष्य रेषा. पाहिलं तिनं आणि क्षणाचाही विलंब न करता आपल्या वडिलांच्या जवळ गेली आणि वडिलांना सांगितलं, म्हणले बाबा, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. मी यांच्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आता कोणत्या तोंडाने नाही म्हणणार? तुम्हाला तसं नाही कळायचं तर असं सांगतो. एखादा मनुष्य सकाळी सकाळी जर शांतारामकडे आला, 1000 रुपये पाहिजेत. शांतारामला माहिती आहे का याला बऱ्याच वेळेला दिलेत पण यांनी परत रिटर्न केलेले नाहीत. खिशात 10,000चा बंडल आहे आणि मग शांताराम म्हणणारे हे दिल्याच्या नंतर जर बुडीताच जात्यात तर त्याने सांगितलं, अरे मगाशी फोन तर करायचा, आत्ताच पोरांची ही मजुरी दिली. हो, 10-5 हजार होते खिशात पण आत्ताच मांडवल्या पोरांची, कामगारांची मजुरी दिली. पैसे आहेत, फक्त द्यायचे नाहीत. आणि तेवढ्यामध्ये गावातला दुसरा कोणीतरी जोडीदार आला का त्यांनी परवा दिवशी शांतारामकडून 2,000 रुपये नेले होते आणि तो तेवढ्यात द्यायला आला आणि त्या पाहुण्याच्या सामने सांगितलं, हे तुमचे परवा नेलेले 2,000 असते तर तुला दिले असते. काही नाही, पाऊसच आलाय, दुसरं काय. आणि सगळ्यात जास्त यंदा तुमच्यावर प्रेम आहे. कोणाचं? हो, इमानदारी सांगा महाराज. अजून आमच्याकडं पाणी असं वाहिलं सुद्धा नाही. पावसाचा आगर आहे आमच्याकडं, पण यंदा अजून पाणी वाहिलं सुद्धा नाही आणि तुमच्याकडं अजून वाळून दिलं नाही. हा, आता तरसलं तरी कसं मानता येईल महाराज? त्या त्रासातच सुख असते महाराज, त्रासातच सुख असते. इमानदारी सांगा होता. या अलीकडचं सोडून द्या, हे शिजर फिजर. कुठल्याही आईला मूल होणं त्रासाचं आहे का सुखाचं आहे? बाळंतपण हा, पण ते त्रासाचं जरी असलं तरी भविष्य काळात कशाचं आहे? सुखाचंच आहे ना. मग आता त्रासाचं वाटत असेल महाराज, 12 महिने विहिरी हलणार नाहीत, हे सुखाचं आहे का दुःखाचं आहे? हा, तसं वाटत असेल तर आपण जाता जाता संकल्प करू का 12 महिने पाऊस पडलाच नाही पाहिजे. आहे का तयारी तुमची? कारण आमच्या काबुलांना त्यांना माहिती आहे महाराज, शांतारामला माहिती आहे. त्याच्यामध्ये आपण जेवढ्या वेळेला यज्ञ केलाय तेवढ्या यज्ञाला रोज प्रवीण संध्याकाळच्या आरतीला पाऊस पडत होता. कारण यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञाचा संकल्प हा पावसाकरता जोडलेला असतो. विठाला 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 विठाला. मी सांगत होतो, आता तो समोरच्या माणसानं पैसे दिल्यावर शांतारामला नाही म्हणता येणार नाही. तसं आता कैकेयीच हा म्हणाली, यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमा पत्रं नैव यदा करीर विटपे दोषो वसन्तस्य किं नो लोकोऽप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किन्दूषणं दारा नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किन्दूषणं यत्पूर्वं विधिना ललाट लिखितं तन्मार्जितुं कक्षमा. आणि मग कैकेयीनं जसा राजा दशरथाच्या समोर होकार दिला, आता नाही म्हणायची सोय नाही राहिली. आणि राजा दशरथ लग्नाची तयारी करायची म्हणून निघून गेले. आणि अश्वपतीनं कैकेयीला जवळ घेतलं आणि सांगितलं, म्हणले बाळ, राजा दशरथाचं अर्ध आयुष्य झाले, म्हातारपण सुरू झाले. मला असं वाटत होतं का त्याला आता अर्ध आयुष्य झाले, तू नकार देशील आणि मग मला त्याला सांगता आलं असतं. माझी मुलगी देण्याची इच्छा होती पण मुलगी नाही म्हणते, त्याच्यामुळं हो सध्या जमाजमीत हाच बहाणा आहे, बाकी काहीच नाही.
एखाद्याची मुलगी मुलगा बघायला गेले आणि ते म्हणले जरा 2 दिवसांनी सांगतो का शियान्यांनी तिसरं घर पाहायला वाट बघत चालावी, त्या भरोश्यावर कधी राहू नये. कैकईचं उत्तर आहे का, बाबा तुम्ही एवढं स्पष्ट सांगितलं, 2 पत्न्या केलेल्या आहेत, त्यांना आता मूल होण्याची आशा नाही राहिलेली आणि राजा दशरथाला राजगादीला वारस पाहिजे आणि म्हणून मी होकार दिलाय. राजगादीसाठी मुळीच नाही. मग मी राजा दशरथाच्या ललाट रेषा बघितल्यात. हे राजा दशरथ, आता ज्यांचं श्रवण जास्त असेल त्यांना माहिती आहे, मागच्या जन्मातले मनु आणि शतरूप आहेत. 10,000 वर्षे या राजा दशरथानं तपश्चर्या केलेली आणि भगवान विष्णूला प्रसन्न केलेलं आहे. कैकईनं भविष्य पाहिले आणि त्या 10,000 वर्षामध्ये जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यावेळेला त्यांनी वरदान मागितलं होतं का आमच्या पोटी तू पुत्र म्हणून जन्म घ्यावास आणि तुझे आई वडील होण्याचं भाग्य आम्हाला लाभावं. त्यांनी तथास्तु म्हणालेत आणि ते दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता याच राजा दशरथाच्या घरी भगवान विष्णू राम म्हणून जन्माला येणार आहेत आणि तुम्हीच सांगितलंय त्या दोघींनाही आता मूल होणार नाही आणि हे तर परब्रह्म परमात्म्याचे वडील होणारच आहेत, म्हणजे यांच्या घरी परब्रह्म परमात्मा जन्म घेणारच आहे. आणि आता जर त्या दोघींना जर होणार नसेल आणि हे यांच्या घरी जन्म घेणारच जर आहे तर आता त्या परब्रह्म परमात्म्याची आई होण्याचं भाग्य मला लाभेल म्हणून मी होकार दिलाय. पुढे लग्न झालं, 12 वर्ष निघून गेली आणि 12 वर्ष निघून गेली, कैकईलाही मूलबाळ नाही झालं, त्या दोघींनाही नाही कैकईलाही नाही. आणि मग आता काय केवळ निष्ठा पत्न्या करत बसायचं, बायका करत बसायचं का, म्हणून गुरु वशिष्ठ तिन्ही राण्यांना बरोबर घेऊन कौसल्या, सुमित्रा आणि कैकईला घेऊन गुरु वशिष्ठांकडे गेले आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा गुरुजींना सांगितलं, गुरुजी मी 3 राण्या केल्या, माझं अर्ध आयुष्य झालं आणि मला अजून मुलबाळ नाही, राजगादीला वारस नाही, काय केलं पाहिजे. तेव्हा गुरुजींनी सांगितलं, राजा दशरथा आता तुला या तिन्हींपासूनही मुलगा होण्याची आशा जरी सुटलेली असती तरी माझं ज्ञान सांगते गुरुजींचं, तुमच्या पोटी 4 मुलं जन्माला येणार आहेत. 4. आणि मग राजा दशरथाला आठवलं मला 4 मुलं होणार आहेत हे सुद्धा एकाने मागं सांगितलं होतं, पण अजून कशी नाही झाली. कोणी सांगितलं होतं आठवतं कोणाला? अरे श्रावण बाळांनी निवृत्ती सांगितलं होतं, आम्ही जसे पुत्र पुत्र करत मरतोय तसा तूही पुत्र पुत्र करत मरशील, 4 होतील हे नाही सांगितलं. इथपर्यंत या, मी तुम्हाला मागं वळून आणतो परत तुमच्या जिल्ह्यामध्ये. विठाला विठाला विठाला. आता ही जी मी सांगतो ही घटना कुठं घडली याची ठिकाणं सुद्धा सांगतो. मला वाटतं मध्यंतरी माझं भागवत होण्याच्या अगोदर तुझा घोरवडच्या तिथं कुठंतरी मंडप होता. आहे ना? घोरवड, घोरवड माहिती आहे ना? घोरवड बंद कर त्याला, काय एखाद्या तारखेचं असं सोडून दे. अरे हे ऐक, हे परत ना ऐकायला मिळणार तुला, एवढं 100% सांगतो. 50 ठिकाणी कीर्तन ऐक, पण मी जे देतोय ना माझा आत्मविश्वासाने सांगतो, अहंकाराने नाही सांगत महाराज. हे परत कुठं ऐकणार नाही. आणि मी मुद्दाम आज माझ्या मातृतुल्य असणाऱ्या लक्ष्मीबाई करता ही खास पुडी तुमच्यासाठी सोडलेली औषधाची. हो, बाकी तर रोज तुम्ही ऐकता. आता परवा दिवशी आमच्या एका खालकराचं कीर्तन झालं इथं, बरोबर, लाईनच लागली आमची. गोरवड शिन्नरून घोटीला जाताना पांढुर्लीच्या घाटाच्या खाली आहे गोरवड, आहे ना? तिथे एक पक्षी राहत होता, त्याचं नाव आहे जटायू.
ज्यानं सीतामाईला सोडवण्याचा प्रयत्न केला होता तो. एकदा काय झालं होतं नीट ऐका आता. राजा दशरथाला शंभरासुराबरोबर नमुची बरोबर युद्ध करण्याचा प्रसंग आला स्वर्गामध्ये. राजा दशरथ एकदाच नाही गेलेले, फक्त लोकांना एकदाच गेलेले एवढंच माहिती आहे का राजा दशरथ स्वर्गामध्ये गेले होते. आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर कैकेयी होती. आणि त्यावेळेला राजा दशरथाच्या रथाचा काहीच माहित नाही तुम्हाला. बरोबर आहे ना, ऐकले ना. हे तुम्हाला ज्ञान नाही, हे आमच्याच जातीने कोणीतरी सांगितले. हा ऐकून आहे तुम्ही. याच्यातले बहुतेक 90% लोकांनी खटार गाडी चालवलेली असेल का नसेल. एक तर लवकर आख मोडत नाही, आणि मोडला तर कुठून मोडतो. पिटी, आमच्याकडे त्याला आखरी म्हणतात, इकडे काय म्हणते पिटी का. आखरीपासून, मग आखरीपासून जर आख मोडला तर धरता येईल का तो. मग कैकेयीने धरला कसा. आख मोडलाच नाही. मी सांगतो ना तुम्हाला, कोणाबरोबर लढत होते, कुठं लढत होते, केव्हा लढत होते. आणि जेव्हा त्या ठिकाणी तो आख मोडला त्यावेळेला आख नाही मोडला. तो शंभरासुर लढत होता. आणि शंभरासुर लढत असताना हे युद्ध 27 दिवस झाले, रात्रंदिवस. शंभरासुरांनी विचार केला, जोपर्यंत राजा दशरथाच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण आहे तोपर्यंत मी कितीही आटापिटा केला तरी राजा दशरथ हारणार नाही. आणि म्हणून राजा दशरथाला त्याच्या रथापासून परावृत्त केला पाहिजे. म्हणून शंभरासुरानं एक बाण राजा दशरथावर टाकायच्या ऐवजी त्यानं त्याच्या सारथ्यावर टाकला आणि सारथी मारला. तो खाली रथाच्या पडला सारथी, आणि ते लगाम त्याच्या हातातले सुटले, घोडे मोकळे झाले. आता घोडे मोकळे झाल्यावर त्यांना बंधन नाही राहिलं, ते कुणीकडेही पण थोडासा कमी कर त्याला येडा. आलो आलो नाही आता दिलता तो बेस बरोबर होता, थोडासा कमी कर. आलो. विठाला 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 विठाला. मागे कैकेयी बसलेली होती. भविष्य माहिती होतं का आज माझ्या मालकाला धोका आहे, आणि म्हणून ती बसली होती रथामध्ये. ती पटकन पुढं आली, आणि पटकन पुढं आल्याच्या नंतर तिनं लगाम घोड्यांच्या आपल्या हातात धरलेत. आणि घोड्यांचे लगाम हातात धरल्याबरोबर रथ पुढे, कारण घोड्यांची तोंड जर मागं झाली असती तर शंभरासुराकडं पाठ जर राजा दशरथाची झाली असती तर त्यांनी पाठीमागून बाण टाकून राजा दशरथाला मारला असता. घोडे इंद्रानं शेजारी पाहिला आणि एक कुशल सारथी तिच्या जागेवर पाठवला रथावर. तो सारथी आला, कैकेयीच्या हातातले त्यांनी लगाम घेतले. कैकेयी पुन्हा उठली आणि पाठीमागे येऊन बसली. आणि मग त्यांनी काय केलं माहिती, शंभरासुरानं 8व्या 9व्या दिवशी जी चाकं बाहेर पडू नयेत म्हणून त्याला एक बाहेर खेळा म्हणतात, कुणी म्हणतात, ती होती, ती एका बाणानं उडवली का माग कानखीळ ज्या असेल ते. कारण प्रत्येक भागाभागामधल्या रीतिरिवाज वेगळे असतात. चाक मागे पुढे येता येता चाक निखळेल, रथ कलंडेर, आणि पडता पडता राजा दशरथ पडू नये म्हणून एका हातानं कशाला तरी धरायला जाईल, आणि तेवढ्यामध्ये मी त्याच्यावर बाण टाकील. आणि म्हणून ती कानखीळ उचलली त्यानं, ती लांब जाऊन कुठंतरी पडली. आणि मग हात कुठं घातलाय बाबा नीट ऐका. त्या आखाच्या कानखिळीच्या बाहेर सुद्धा 3-4 बोटाचा आख शिल्लक असतो. बघा, जी रथात बसली होती माग, ती कानखीळ जशी उडाली तशी कैकेयीच्या लक्षामध्ये आलं का आता चाक जर निखळलं तर हा रथ कोलमडणार आहे. आणि म्हणून त्या कानखिळीच्या बाहेर जो आख होता तो तिनं असा धरून ठेवला, आणि ते चाक जे बाहेर निखळायला होतं ते गेलं नाही, ते तिथंच अडकलं. आणि 27व्या दिवशी राजा दशरथानं शंभरासुर मारला, युद्ध जिंकलं.
आणि 100 सूर मारल्याबरोबर राजा दशरथानं आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि मागं वळून बघितलं तर कैकेयीनं आग धरला होता. आणि मग आता सोड आग. आणि तिला सांगितलं, कैकेयी आज तू 2 वेळेला मला वाचवलंस. एक, तू माझ्या रथाचं सारथ्य केलं म्हणून तू मला वाचवलंस, आणि माझ्या रथाची कानखीळ गेल्याच्या नंतर आग धरून ठेवला म्हणून तू मला वाचवलंस. म्हणून तू मला 2 वेळेला वाचवलंस. त्याच्या मोबदल्यामध्ये मी तुला मनपसंत 2 वर देतो. जे मागायचं असेल ते माग. मी पहिला शब्द दिलेला आहे. भविष्य जाणण्यामध्ये ती त्रिकाल ज्ञानी होती आणि तिला माहिती होतं. आणि म्हणून तिनं सांगितलं, बाबा महाराज, तुम्ही मला 2 वर मनपसंतीचे मागायला सांगितलेत, पण मी आत्ता नाही मागणार. मी त्याची एफडी करून ठेवते, कारण पुढं पोरांना कामाला येतील. आईबापांनी जेवढं कमवून ठेवलंय ते सप्त्याला द्यायलासाठी नाही, कोणासाठी? पोरांसाठी. हे 2 वर पुढे कामाला येतील. ते तसेच राहिले, ते 2 वर. आणि दुसऱ्या वेळेला चौघांनी 4 पोरांचा आशीर्वाद सांगायचा आहे मला तुम्हाला. आणि मग दुसऱ्या वेळेला नमुची नावाचा राक्षस लढायला गेला. तेव्हाही राजा दशरथ गेले, पण राजा दशरथ एकटेच गेलते. तिथे त्यांचं युद्ध झाल्याच्या नंतर नमुची मारला आणि राजा दशरथ स्वर्गातून खाली येत होते रथात बसून. आता त्यांचा रथ वगैरे मला कधी भेटलो तर कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगा. राजा दशरथाला हा रथ बनवलेला रथ नव्हता, तो ओरिजिनल भूमीतून आलेला रथ होता तो. आणि तो असे 10 रथ आले होते आणि त्या 10व्या रथावर राजा दशरथाचा जन्म झालाय म्हणून त्यांचं नाव दशरथ ठेवलेलं आहे. दश म्हणजे 10 आणि रथ म्हणजे रथ. हो, ती कथा सांगायला 1 तास लागेल मला. स्वर्गातून खाली येताना मध्यंतरी अंतराळामध्ये एक काळा काळा पुरुष, मोठाच्या मोठा धिप्पाड, राजा दशरथाचा रथ असा येत होता आणि तो पुरुष असा उभा होता. रथ तिथं आल्याबरोबर राजा दशरथानं रथाला थांबायची आज्ञा केली आणि रथ थांबला. आणि रथ थांबल्याच्या नंतर राजा दशरथानं त्या काळ्या काळ्या पुरुषाला विचारलं, कोण आहेस तू? तो मला काय विचारतोय, मी तुला ओळखतो. राजा दशरथाकडे पाठ आहे आणि तो पुरुष सांगत होता, तू अयोध्येचा राजा आहेस, राजा दशरथ आहे. आज तुझे वडील आहेत, इंद्राला नमुची बरोबर लढण्याकरता मदतीला तू गेला होतास, इंद्राला विजय मिळून दिलाय आणि तू अयोध्येला चाललायस. अरे, एवढा सगळा माझा ठाव ठिकाणा सांगतोय, माझ्याकडे पाठ करून बोलतोयस. तू आहे तरी कोण? माझ्याकडे तोंड करून बोल. तेव्हा त्या काळ्या काळ्या पुरुषानं सांगितलं, मी तुझ्याकडं तोंड करून बोलू शकत नाही, कारण मी जर तुझ्याकडं तोंड फिरवलं तर माझी नजर तुझ्यावर पडेल आणि माझी नजर जर तुझ्यावर पडली तर तुझा सत्यानाश होईल. हा, आहे कोण तू? माझं जे व्हायचं ते होऊ दे, पण माझ्याकडं तोंड करून बोल, मला तुझं एकदा तोंड पाहू दे. आणि जसं त्याने आपलं तोंड फिरवलं आणि राजा दशरथावर त्याची नजर पडली, तेव्हा राजा दशरथ त्या रथातून खाली पडले. तो काळा काळा महापुरुष दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो होता शनी. कारण शनीची ज्याच्यावर नजर पडते त्याचं कल्याण होतं. आत्तापर्यंत कोणी गेला का ज्योतिषाला विचारायला, मला 7:30 कधी लागणार आहे? पण जे आहेत ते विचारायला गेले, संपणार कधी आहे? 7:30 शनी येतो. हो. आणि जसं ते रथातून वरून पडले राजा दशरथ आपल्या घोरवडला, तिथे खाली होता जटायू. जटायूची जात कोणती माहिती आहे? कोणती आहे? हा, गिधाड आहे, गिधाड. त्याला संस्कृतमध्ये गृध म्हणतात. गिधड येते आणि गिधाडासारखी नजर कोणाचीच नाही. हो, जसं वरून काहीतरी येते आणि कोणीतरी माणूस आहे असं त्या जटायूनं जेव्हा बघितलं, त्याला जटायूनं काय केलं, आपले दोन्ही पंख फैलावले असे मोठेच्या मोठे लांब. सर्कस पाहिली असेल कधी,
त्या सर्कशीच्या दोरीवर उड्या मारणारी पोरं खाली पडू नयेत म्हणून खाली जाळ्या लावलेल्या असायच्या, जाळ्या. त्याशी पंख, मोठाली पंख केले आणि राजा दशरथ येऊन एका पंखावर पडले. आता ते जर जमिनीवर पडले असते तर, पंखावर जसे पडले तरी पण राजा बेशुद्ध झाले, एवढ्यावरून अंतराळातून आले. आणि मग त्यांना आपल्या दोन्ही पंखानं त्यांना हवा घातली. गिधड असून सुद्धा दुसऱ्यावर उपकार करतं, हे ध्यानात ठेवा. चला, गिधड असून सुद्धा दुसऱ्यावर, हो, आणि आपली काही काही दुसऱ्यांची हवा काढून घेतात. हो. शुद्धीवर राजा जेव्हा आले तेव्हा त्याने विचारलं, तू कोण? म्हणला, मी जटायू, संपातीचा भाऊ. तुम्ही कोण? म्हणले, मी अयोध्येचा राजा, राजा दशरथ. स्वर्गामध्ये गेलो होतो इंद्राच्या मदतीला, खाली येत होतो, मध्यंतरी एक शनी भेटला आणि त्याची वक्रदृष्टी माझ्यावर झाली, माझं पतन झालं, मी रथातून खाली पडलो. आज तू माझे प्राण वाचवलेस, आज तू माझे प्राण वाचवलेस, जे मागायचं असेल ते माग, मी तुला देतो. राजा दशरथ म्हणाले. आणि मग जटायू म्हणाला, अरे मी माझं कर्तव्य केलंय, एक राजा भेटल त्याचा मी वाचवील आणि त्याला वाचवल्यावर मला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल, याच्याकरता मी हे कर्म केलेलं नाहीये. कोणाला तरी सहाय्य करावं आणि कोणाला तरी संकटामध्ये मदत करावी या हेतून मी माझी पंख फैलवलीत. बरं, दुसरं तिसरं फार काही मी केलंय असं नाही. तरी पण आज जर तुझी पंख नसती तर मी जगलो नसतो. मला आज तुला काहीतरी द्यायचंय, काहीतरी माग. जटायू काय मागायला तयार नाही. आणि मग राजा दशरथ म्हणले, तुला काहीतरी मागावंच लागेल. मग जटायूने एक प्रश्न केला, राजा दशरथा, मला मागायचं तर नाहीच, पण तुझी जर देण्याचीच इच्छा असेल, जास्तीत जास्त देण्याचीच इच्छा असेल तर एक सांगू, मला आई वडील नाहीत. माझे वडील सूर्याच्या रथावर सारथी आहेत अरुण, आणि मला एकच भाऊ येतो संपाती, त्याची पंख जळालीत आणि तो कुठे जाऊन पडलाय असं मला ऋषीमुनींनी सांगितलंय. तो कुठेतरी समुद्राच्या काठावर आहे. हनुमानजी लंकेला जात असताना संपातीची वाट झाली होती. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती. विठाला 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 तेव्हा माझं म्हातारपण होत आले. राजा दशरथा, मला पुन्हाही मी सांगतो, मला काही तुझ्याकडून अपेक्षा नाही, मागायचं नाही. आणि जर देणारच असशील, नीट उत्तर आहे का, आता माझं मरण जवळ आले, म्हातारा झालोय, माझं पिंडदान करायला आणि मला शेवटचं पाणी पाजायला कोणीच नाही, तेव्हा मला एक पुत्र माझं पिंडदान करायला आणि मला पाणी पाजायला दे. तोपर्यंत राजा दशरथाला मुलबाळ नव्हतं. राजा दशरथाने सांगितलं, हात जोडून म्हणला, काय मागितलंस तू? जे माझ्याकडं नाही ते तू मागितलंस. अरे मलाच अजून मुलबाळ नाहीये. जटायूनं पुन्हा सांगितलं, राजा दशरथा, खोटं बोलू नकोस, तुझ्या ललाट रेषा सांगतायत, तुझ्या नशिबामध्ये 4 मुलं आहेत आणि तू म्हणतो मुलगा नाही. अरे खरंच जटायू, मला अजून मुलबाळ नाही. जटायूनं सांगितलं, आज जरी नसेल पण तू मरणाच्या अगोदर तुला 4 मुलं होणार आहेत. कशी होतील काय हे मला माहित नाही, पण 4 मुलांचा पिता तू होणार आहेस. मग याचं आश्वासन आहे का काय कुणाच ठाऊक. आणि मग राजा दशरथ म्हणाले, बघ, मला तर मुलबाळ नाही, होण्याची अजून अपेक्षा नाही, पण तू म्हणतोयस म्हणून जर तुझी वाणी खरी झाली आणि जर मला 4 मुलं जर झाली तर त्या 4ही मुलातला थोरला पोरगा मी तुझं पिंडदान करायला मी तुला मानसपुत्र देईल. कोणता पोरगा? थोरला पोरगा. आणि त्याने त्याचं राजा दशरथाचं वचन घेतलं. पुढे राजा दशरथ निघून गेले. पुढे
आज या 3 राण्यांना घेऊन जेव्हा गेले तेव्हा गुरु वशिष्ठ म्हणाले 4 मुलं तुझ्या नशिबात आहेत. आणि मग याच्या ध्यानात आलं, अरे म्हणले त्या गिधाडांनी सांगितलं होतं. आणि आज गुरुजी म्हणतात याचा अर्थ मला पोरं. तुम्हाला तसं नाही कळायचं, अजून सांगतो चला. व्यवहारातून एखादी सभा आहे आणि एखाद्या सभेला तुम्ही आता 15 ऑगस्टची वगैरे जर पाहिली किंवा कुठली सभा घ्या, त्या सभेला पहिली सगळी माणसं जमा झाली का एक जण उठतो आणि त्याचा माईक घेतो आणि सांगतो आजच्या सभेचं अध्यक्षपद अमुक अमुक भूषवतील. तेवढ्यात अध्यक्ष उठून लगेच खुर्चीत नाही बसत, मग त्याला दुसरा गडी उठवतो. काय म्हणतात त्याला? काय म्हणते? अनुदान. सध्या डोक्यात अनुदान आहेत, बाकी काय नाही. आता कोण 1500 देतोय, कोण 3000 देतोय, कोणाचे 10,000 येणार आहेत, काय कुणाच ठाव. कुडून तरी अनुदान. आपली लवकर युनियन करा. हो, वारकऱ्यांना सुरू होईल लाडका वारकरी व्हावा. पहिले आहेत आपल्याकडे कलाकारांना मानधन आहे महाराज. आहे पण इमानदारीच आहे का ते? अहो ज्याला एक चाल नाही त्यांनी गायनाचार्याच्या नावावर मानधन घेतल्यात. हो, चला तुम्ही माझ्याकडे मराठवाड्यात 50-60 वर्षाच्या वयाची माणसं त्यांनी 65च्या पुढची कार्ड घेतल्यात हाफ तिकीटला. हो, चला मला बाकीचं बोलायचं नाही. राजा दशरथांनी सांगितलं आता अनुमोदन जो दिलो, मग त्यावेळेला तो अध्यक्ष उठतो आणि त्या खुर्चीत जाऊन बसतो. म्हणजे आता अध्यक्ष पक्का. याचा अर्थ जटायूनं सांगितलं ती सूचना आणि गुरुजींनी आता दिलं ते अनुमोदन, याचा अर्थ कार्य फिट झालं. मला 4 मुलं होणार. पण कशी होणार गुरुजी? आणि मग म्हणले तुला यज्ञ करावा लागणार. त्या यज्ञाचं नाव आहे पुत्र कामेष्टिक यज्ञ. आता जे सुशिक्षित असतील ना गीते साहेब, तुमच्याच लक्षात येईल त्या यज्ञाचं नाव काय माहिती का? पुत्र कामेष्टिक. पुत्र का मिष्टिक? पुत्र का मिष्टिक. ज्याच्या त्या यज्ञातच ती मिष्टिक काढून टाकायची तेवढी. मग गुरुजी यज्ञ करा. ऐका सुज्ञ. आणि काही तिथं बसलेली होती. महाराज आपलं घर, आपला संसार आणि आपली लेकरं आणि आपला मालक जीवनामध्ये कधी बदनाम होऊ नये ही प्रत्येक घरातल्या स्त्रीची जबाबदारी असते. ती भूमिका आई करत असते, स्त्री करत असते. आणि कैकेयीने सांगितलं महाराज पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा, पण ठीक आहे कोण करणार? प्रश्न कसा आहे कैकेयीचा नीट आहे का? बायका किती आहेत? 3. माफ करा, एखाद्याला जर 2 बायका असतील आणि जर त्याला घरामध्ये सत्यनारायण किंवा वास्तुशांतीची पूजा करायची ठरली तर दोघींना बाजूला घेऊन बसणार का एकच घेऊन बसणार? आता तुमच्या कानखडीसारखं इकडं कशी पद्धत आहे? एकच ना? खरं बोला ना. इथं तरी किती बसणार? अहो ज्याला 2 आहेत तो नाही बोलायचा, पण सिंगलवाल्याने तरी इटून बोला. एकच. बरं घेऊन बसणार ती कोणती बसणार? थोरली बसणार. थोरली कोण आहे? मी तुम्हाला जरा समजण्यासाठी जरा सावध करणार, मी तर अजूनच तुम्हाला स्पीडमध्ये सांगू शकतो. थोरली कौशल्य आहे. यज्ञ कशासाठी चाललाय? मुलासाठी. मुलासाठी कोणाला केली? कैकेयीला केली. आणि मग जर आता इथे राजा दशरथाला आणि कौशल्येला जर बसवलं तर धर्मानुसार बसवलं जातंय. आणि वचनाप्रमाणे जर बसू तर राजा दशरथाला आणि कैकेयीला जर बसवलं तर धर्म तुटतोय. आणि म्हणून राजा दशरथाला सांगितलं, कैकेयीलाही सांगितलं गुरुजींनी, हे बा तुम्हाला मुलगा व्हावा याच्यात मलाही आनंद आहे. आणि म्हणून त्या यज्ञाला तुम्ही यजमान न बसता मी आणि माझी धर्मपत्नी अरुंधती यज्ञाला बसतो.
अरे आनंद झाला, गुरुजी जर बसले तर विधिवत होणार, सगळं विधिवत होणार. आणि तो यज्ञाला ते दोघे जण बसले. यज्ञ पूर्ण झाला आणि कोण यज्ञाला ब्राह्मण आणायचा, तर ते शृंगी ऋषी पाहिजेत. महाराज एक सांगू तुम्हाला सुज्ञ लोकांनो, आज कितीतरी करोडपती आणि अब्जाधीश पोर माणसांना ज्यांना मुलं नाहीत ना, त्यांना मी चॅलेंज देऊन सांगतो महाराज, पुत्र कामेष्टी यज्ञ जर केला तर आजही त्यांना मुलं होऊ शकतात, बिगर डॉक्टरच्या इलाजाची 100% होऊ शकतात. पण एक आहे, या बाकीच्या यज्ञांना कुठलेही ब्राह्मण चालतात, पण पुत्र कामेष्टी यज्ञाला तोच ब्राह्मण पाहिजे का जो फक्त आणि फक्त आयुष्यभर कंदमुळावर जगलेला पाहिजे, त्यानं गृहस्थीच्या घरचं अन्न खाल्लेलं नाही पाहिजे. आता गृहस्थीच्या घरचं अन्न न खाल्लेलं आता कोणी सापडेल? शक्यच नाही आता. आणि असा कोण आहे? तो विभांडकांचा पोरगा शृंगी आहे. शृंगीला आणलं, यज्ञ झाला, प्रसाद मिळाला आणि प्रसाद राजा दशरथाच्या हातामध्ये दिला. दशरथा हे घे पायसदान. आणि राजा दशरथाने त्याचे हिस्से केले, दोन हिस्से. पहिला धर्मानुसार दिला कौशल्याला, मिळाय का? कुठेही धर्मनीती तुटलेली नाही, ना कैकईची तुटली ना रावणाची तुटलेली. सगळ्यांनी या दोघांना बदनाम केलंय, परंतु खऱ्या अर्थानं जर त्यांना ओळखलं तर त्याच्या दोघातला एकही बदनाम नाहीये. विठाला 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 विठाला. अर्धा भाग धर्मशास्त्राप्रमाणे कैकईला दिला आणि अर्धा राहिलेला भाग कैकईला दिला. अर्धा कौशल्याला ना अर्धा गेला ना पूर्ण भाग. पण सुमित्रा राहिली. महाराज जुन्या काळामध्ये महिलांनो, आई म्हणून जर जगायचं असेल ना तर या दोघींकडून शिका, कुंतीकडून आणि कौशल्य आणि कैकईकडून. हो, पुन्हा कधी त्याच्यावर भेटेल, फक्त मी आठवण करून देतो. पंडुराजाला ज्या वेळेला किंदम ऋषींचा शाप मिळाला, जा रामायच्या महाभारतात, किंदम ऋषी आपल्या पत्नीबरोबर कामक्रीडा करत असताना हरणाच्या रूपामध्ये पंडुराजा शिकारीला गेले होते. आणि पंडुराजा शिकारीला गेल्याच्या नंतर त्यांना बाण हरणाला म्हणून मारला ते होते किंदम ऋषी. आणि राजा दशरथ पंडुराजा जेव्हा बाण आणायला गेले तेव्हा पाहिलं तर किंदम ऋषी मनुष्यवाणीनं बोलले, हे पंडुराजा, मी आणि माझी पत्नी कामक्रीडा करत असताना तू माझ्यावर बाण टाकलास आणि मला इहलोक सोडायला लावलास. तू आणि तुझी पत्नी माद्री आणि कुंती या दोघींबरोबर जेव्हा अंगसंग करशील त्यावेळेला तुझे प्राण सुटतील. तोपर्यंत पंडुराजाला मुलं नव्हती. आणि घरी आल्यावर कुंतीला सांगितलं, कुंती, आज मला चुकून माझ्याकडून एक ऋषी मारला गेला. जसा राजा दशरथाने श्रावण बाळ मारला तसे माझ्याकडून ऋषी मारला. आणि त्या ऋषीनं मला शाप दिलाय का जर मी तुमच्या दोघींचा कोणाचा अंगसंग करू तर माझा त्या क्षणाला मृत्यू होणार आहे. आता आपला वंश वाढणार कसा? कारण मी अंगसंग करू शकत नाही म्हणजे तुम्हाला गर्भ राहू शकत नाही, आणि गर्भ नाही तर मुलगा होणार नाही. तेव्हा कुंतीनं सांगितलं, बाबा अजिबात काळजी करू नका, तुम्ही आमच्या दोघींपासून फार दूर राहिलात, आम्हाला अंगसंग स्पर्श जरी नाही केला तरीही आपला वंश वाढल. म्हणजे तू व्यभिचार करणार, परपुरुषाकडून मुलं तयार करणार? म्हणले मी व्यभिचार नाही करणार. आणि मग झालेला सगळा प्रकार सांगितला. आमच्या घरी कुंती भोजेच्या घरी एकदा दुर्वास ऋषी आले होते. चातुर्मासाला मी त्यांची सेवा केली होती आणि जाताना त्यांनी मला 5 देवतांचे वर दिलेले आहेत आणि त्या देवतांना बोलून मी एक मुलगा प्राप्त करील. अगं असे देव येऊन मुलं देतील असं कोणी सांगितलं? पण ती हे नाही सांगू शकली का मी त्याचा प्रयोग करून पाहिलाय. हे किती लोकांना कळलं? एका मंत्राचा प्रयोग केला ना लग्नाच्या अगोदर, कर्ण कोणाचा आहे? कुंतीचाच आहे. आणि म्हणून आपला वंश. आणि मग तिने 3 वर दिले. पहिल्या वरानं धर्मराजा झाला, दुसऱ्या वरानं
भीम झाला आणि तिसऱ्या वरानं अर्जुन झाला. इंद्रापासून अर्जुन, वायूपासून भीम आणि धर्मापासून युधिष्ठिर. किती मंत्र गेले? किती गेले? पहिला डाव देवाला का? एक राहिला. आणि मग कुंती आणि कुंतीच्या मनात आलं आणि तिनं आपल्या मनाशी विचार केला, माझी कूस उजवली, माद्रीची सुद्धा उजवायला पाहिजे, म्हणून एक राहिलेला मंत्र तिनं माद्रीला दिला, तुला ज्याला बोलवायचं बोलव आणि तुला मुलगा प्राप्त करून घे, म्हणजे तू निपुत्रिक राहणार नाही. पण माद्री कुंतीपेक्षा हुशार होती. हिनं एक एक देव बोलवला, पण तिनं दोन एकाच मंत्रामध्ये देव बोलवले, ते अश्विनी कुमार. आणि त्या अश्विनी कुमारापासून माद्रीला दोन मुलं झाली, ते नकुल आणि सहदेव. विठाला विठाला आणि मग कैकेयीनं सांगितलंय बा सुमित्रेचा सुद्धा वंश वाढला पाहिजे. महाराज द्वेषीय कैकेयी. कोणाला असं वाटतंय महाराज का दुसरीचा सौतीचा वंश वाढावा? पण नाही. आणि कौशल्याच्या जवळ कैकेयी आली आणि सांगितलं, कौशल्या माता, माझी अशी इच्छा आहे, आपल्या दोघींना मुलं होतील, पण सुमित्रेला सुद्धा मुलगा व्हावा, कारण यज्ञ पुन्हा पुन्हा कोण कोण करणार आहे हा. आणि मग काय करायचं? मग कौशल्या माता, मी सांगू तुला जो अर्धा भाग दिलाय ना, त्याच्यातला अर्धा तू सुमित्रेला दे, आणि मला जो अर्धा दिलाय ना, याच्यातला अर्धा मी सुमित्रेला देते. म्हणजे तुलाही मुलं होतील, मलाही मुलं होईल, आणि तिला दोन मुलं होतील. तुझ्यातल्या अर्ध्या भागाचा एक आणि माझ्यातल्या अर्ध्या भागाचा एक. आणि म्हणून प्रसाद तसाच्या तसा खाल्ला. कौशल्या मातेला राम झाला, कैकेयी मातेला भरत झाला, आणि रामाचा जो अर्धा भाग सुमित्रेला दिला त्याचा लक्ष्मण झाला, आणि भरतातला जो अर्धा भाग सुमित्रेला दिला त्याचा शत्रुघ्न झाला. एकाच अंशाच्या ह्या जोड्या असल्यामुळं रामायण पहा सज्जनांनो, रामाच्या अंशातला लक्ष्मण असल्यामुळे शेवटपर्यंत राम आणि लक्ष्मणाची जोडी तुटली नाही, आणि भारताच्या अंशातला शत्रुघ्न असल्यामुळं भारताची आणि शत्रुघ्नाची जोडी तुटली नाही. कधी भरत रामाबरोबर आला नाही आणि कधी शत्रुघ्न लक्ष्मणाबरोबर गेला नाही. या जोड्या आशाच्या आशाच राहिल्या. विठाला 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 विठाला. हे झालं त्यांच्या जन्माचं. मी 8 शब्दापर्यंत येणार आहे, तेवढंच. ज्याला ओरिजिनल 8 असं म्हणतात. आता आपले प्रवचनकार कीर्तनकार पेताळाच्या दशक्रियेला 8 असं म्हणतात. याजसाठी केला होता 8 असं. त्या शब्दाची किंमत आहे महाराज तेवढी. आता ही मुलं होण्याच्या अगोदरचा अजून एक प्रसंग आहे का. एकदा राजा दशरथ, मगाचं जे पाहिलं ना मी तुम्हाला सांगितलं दृष्टांत कामापुरता, कैकेयीला 2 वर दिले, सारथी मारला आणि त्याला विजय मिळवून दिला, आणि ते दोघे जण खाली येत होते रथात बसून, राजा दशरथ आणि कैकेयी. यांचा जो रथ होता तो अयोध्येला उतरायच्या ऐवजी तो उतरला किष्किंधेला. तुम्ही म्हणाल असं कसं काय झालं? वरून येणारा रथ हा अयोध्येलाच उतरायला पाहिजे होता, किष्किंधेला कसा गेला? अहो, राजा दशरथाला होकायंत्र नव्हतं रथाला. आता ज्यांची होकायंत्र आहे त्यांची सुद्धा हेलिकॉप्टर भरकटतात का नाही पाहिलं तुम्ही? इकडं गेलं, तिकडं गेलं, तिकडं गेलं. ते गेलं किष्किंधेला. किष्किंधेला गेलं, तिथं वाली राजा होता, वाली सुग्रीवाचा भाऊ, आणि त्याची बगीचा होती. आणि त्या बगीच्यामध्ये 8 तास कशासाठी केलाय हे लोकांना फक्त माहिती आहे. कैकेयीने वर मागितले आणि रामाला वनवासाला पाठवलाय. सज्जनांनो, आज तुमच्या लक्षात येईल का नक्की कैकेयीनं वनवास दिला का रामराज्य केलंय? विठाला 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 विठाला. आणि मग त्या बगीच्यामध्ये असा एक नियम होता, ज्या बगीच्यामध्ये जर जायचं ठरलं तर वालीच्या परवानगीशिवाय कोणीही त्या बगीच्यात जायचं नाही. जसं हनुमानजी जेव्हा सीतामाईचा शोध घ्यायला गेले त्यावेळेला अशोक वाटिकेमध्ये गेले, आणि म्हणून रावण चिडला होता. काय
माझ्या परवानगीशिवाय अशोक वाटीमध्ये कोणी जायचं नाही. आणि अर्जुन हनुमाननी काय गेट पास काढला? बरं, हे गेलं तर गेलं, गपचिप जायचं किंवा राहायचं तेवढंही नाही केलं तर यानं झालं सुद्धा, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग वालीला सांगायला गेले त्याचे सेवक, कोणीतरी आपल्या बगीच्यामध्ये आलेला आहे आणि शिवाय रथासकट आलाय. अरे पण तो शिरला कुठून? आम्ही तर सगळे गेटवर होतो, आता हा शिरायचा प्रश्नच येत नाही, तो वरून आलेला आहे. आणि मग वाली आला आणि वाली आल्याच्या नंतर त्याने विचारलं, कोहम कथमिदम जातम किम नाम ते त्वम कुतागतोशी, कोण कुठला तू? आणि तेवढ्यात काय झालं माहितीये का, इतकी सुंदर गार हवा, प्रसन्न वातावरण, आणि 27 दिवस राजा दशरथ रात्रंदिवस लढलेले असल्यामुळं कैकई बसली होती ना, कैकईच्याच मांडीवर डोकं ठेकवलं आणि तिथेच राजा दशरथाला झोप लागली. आता 27 दिवस जागा आहे. आणि वाली आला, वालीनं विचारलं, काही कोण आहे तुम्ही? तेव्हा तिनं हात जोडून सांगितलं, वाली, आम्हाला माहिती आहे तुझ्या परवानगीशिवाय या बगीच्यामध्ये कोणाला प्रवेश नसतो. आम्ही आकाशातून आलोय, कुठल्याही गेटमधून आम्ही अनाधिकृत शिरलेलो नाही. हे राजा दशरथ अयोध्येचे राजे 27 दिवस इंद्राच्या मदतीला गेलेले होते, 100 असुर मारला आणि आम्ही अयोध्येला चाललोय. वालीला वाटलं मला पाहिल्यावर यांनी झोपायचं सॉंग घेतले, पण झोप लागली होती. त्यांना उठव आणि माझ्याबरोबर युद्ध कर म्हणावं. ती म्हणाली, 27 दिवस ते थकलेले आहेत, आता ते लढण्याच्या अवस्थेत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज आहे, ते लढू शकत नाहीत. वालीनं सांगितलं, मग एक काम कर, ते जर लढू शकत नाहीत तर त्यांच्या डोक्यावरचा जो मुकुट बाजूला काढून ठेवलाय, तो जसं माणूस झोपताना टोपी काढून ठेवतो, हो, काही काही ठेवतात, काही काही टोपी सकट झोपतात. हो, झोपतात महाराज काही काही. अहो काही काही एवढंच कशाला महाराज, ज्याला तंबाखू खायची सवय ना, काही काही थुकून झोपतात, पण काही काही तुला काय माहिती. असं विनोदाचा भाग आहे हे, आपण पाहतो ना बाकीच्यांचं. तो मुकुट दे. काही काही म्हणाले मुकुट नाही देता येणार का? मुकुट जर तुला दिला आणि बिगर मुकुटाचे जर राजा दशरथ जर अयोध्येला गेले तर राजा दशरथ हरलेत असं अयोध्यावासियांना वाटेल, कारण मुकुट नाही, तो राजमुकुट आहे. हो, तेवढ्यामध्ये काय किलबिल झाली म्हणून राजा दशरथ जागे झाले. आणि राजा दशरथ जागे झाल्याच्या नंतर विचारलं, कैकई कोणाशी बरोबर बोलतेस? या बगीच्याचा मालक आलाय वाली. कुठे? राजा दशरथानं वळून बघितलं. काय म्हणतोयस? माझ्याबरोबर युद्ध कर. आणि अजून एक सांगू तुम्हाला, वेळ माझ्याकडे कमी आहे. वालीनं सुद्धा 1000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली महाराज, आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलाय. आणि त्यानं वरदान काय मागितलं होतं माहितीये का वालीनं? जो कोणी माझ्या समोर लढायला येईल त्याची अर्धी शक्ती आपोआप माझ्यात आली पाहिजे, म्हणजे त्याची अर्धी शक्ती नेस्तनाबूत झाली पाहिजे. हे कैकईला माहित होतं. आणि म्हणून कैकईने सांगितलंय, बा वाली काही म्हणेल पण मी तुम्हाला त्याच्याबरोबर आज लढू देणार नाही, कारण तुम्ही समोरासमोर जर लढायला जाल, आत्ताच तुम्ही थकलेले आहात आणि त्याच्यातली अर्धी शक्ती त्याला जाईल. आणि वालीला 10,000 हत्तीचं बळ आहे, म्हणजे माझ्या कुंकवाचा प्रश्न आहे. मग तो मुकुट दे. काही म्हणले मी मुकुट नाही देणार. राजा दशरथ म्हणाले, तिसरा काही पर्याय असला तर सांग. आणि मग महाराज वालीनं काय मागितलं नीट ऐका. तुला जर लढायचं नसेल, तुला जर मुकुट द्यायचा नसेल, तर ही तुझी जी धर्मपत्नी आहे कैकई, ही मला दे आणि तू अयोध्येला जा. हां, फिरायला गेले बायको घरी घेऊन ना आल्याच्या नंतर घरची काय म्हणतील? हां, तुला बायको सुद्धा सांभाळता आली नाही.
तेवढ्यामध्ये राजा दशरथानं सांगितलं, प्राण गेले तरी चालतील, मी लग्न मंडपामध्ये अग्नी देवतेला साक्ष दिले, नातीचारामी नातीचारामी, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत मी हिचा सांभाळ करीन, मी जिवंत असताना मी तिला देऊ शकत नाही. आणि मग आपल्याला तो देऊ शकत नाही. राजा दशरथाचं माझ्यावरचं प्रेम पाहिलं आणि कैकईनं मुकुट उचलला आणि वालीच्या हातात दिला, हा घे, तुझ्या 3 अटीपैकी एक अट. राजा दशरथ लढू शकत नाही, राजा दशरथ मला देऊ शकत नाहीत, मग हा मुकुट घे. आणि त्यानं मुकुट घेतला. आणि महाराज नीट ऐका, कैकईनं सांगितलं, हा जो मुकुट आहे ना याची परंपरा ऐक. आमच्या घराण्यामध्ये असा नियम आहे, एक राजा जेव्हा निवृत्त होतो आणि आपल्या मुलाला राजगादीवर बसवतो त्यावेळेला हाच राजमुकुट त्याच्या डोक्यावर बसला जातो. हाच मुकुट त्याच्या डोक्यावर बसला जातो, हा राजमुकुट आहे. आणि म्हणून भविष्य काळात माझी मुलगा जो कोणी असेल तो राजगादीवर जेव्हा बसेल तेव्हा याच मुकुटानं बसेल. आणि हा मुकुट न्यायला यायला पुन्हा राजा दशरथ नाही येणार. कैकई म्हणते, नीट आहे का, हा राजमुकुट न्यायला यायला पुन्हा कैकई नाही येणार, माझा मुलगा येईल. आणि तो मुकुटच नाही घेऊन जाणार तर पहिले तुझे प्राण घेईल आणि नंतर हा मुकुट घेऊन तो अयोध्येला येईल. हे कळलं का तुम्हाला काय झालं ते, पुढं काय होणार आहे ते कळलंय नाही. हे रामायण कळलं ना, तिनं भविष्य जाणलेलं होतं. मुकुट तिथं सोडला आणि हे परत माघारी आले. त्याच्यानंतर यज्ञ झाला, यज्ञातून ही 4 मुलं झाली, ती मोठाली झाली, त्यांची लग्नही झाली. इथपर्यंत पटापट येऊ, कारण आमच्या इकडं लग्न टायमावर होत्या, तुमच्या नगर जिल्ह्यात टायमावर लग्न लागत नाहीत, हे आमच्याकडे लवकर होते. ती एक विनोद म्हणून सांगतो. आणि मग राजा दशरथाला एक दिवस मनामध्ये, आता मोठाली झाली, लग्न पण झाली, 4 सुना घरी आल्या. आणि मग एक दिवस राजा दशरथ आणि कैकई दोघेच बसले होते. आणि कैकईने सांगितलं राजा दशरथांना, मला असं वाटतं आता तुम्ही म्हातारपण सुरू झालंय, रामाला राजगादीवर बसवावं. महाराज ही अंदर की बात आहे, भारताकरता राजगादी मागणारी कैकई नाहीये. रामाला राजगादीवर बसवावं आणि तुम्ही निवृत्त व्हावं, तुमच्या डोळ्या देखत राम राजगादीवर बसावा अशी माझी इच्छा आहे. का म्हणाली माहिती आहे, जगाला माहीत नव्हतं, पण कैकईला, राजा दशरथाला आणि गुरु वशिष्ठांनाच माहिती होतं. काय, आम्ही जसे पुत्र पुत्र करत मरतोय तसा तूही पुत्र पुत्र करत मरशील. आपली पोरं आहेत, कदाचित ती काही घडून आपल्या डोळ्या देखत जाऊ नये, म्हणजे मागं आपणच राहावं असं नाही. आणि म्हणून तुम्ही राजगादी रामाला द्यावी अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी थोड्याच दिवसामध्ये रामाला राजगादीवर बसवतो. आणि मग कैकईनं पहिला निर्णय घेतला, यांनी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे का हिच्या पोटी जन्माला येणारा पोरगा मी राजगादीवर बसवील. कोणता, आता बसायला कोण पाहिजे, आणि नियम कसा आहे पहा तुम्ही, स्वर्द्वार बाबा फुका. रघुकुल रीत सदा चली आई, रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जातील पण वचन नाही गेलं पाहिजे. आणि म्हणून कैकईला वाटलं त्या वचनाची जर आठवण झाली तर राजा दशरथ भारताला राजगादीवर बसवायचा प्रयत्न करतील वचनासाठी. पण धर्मनीती सांगते का ज्येष्ठाला अधिकार आहे, रामच राजगादीवर बसला पाहिजे. आणि म्हणून तिनं काय केलं, विचार विनिमय सुरू झाल्याबरोबर दोन्ही पोरं मामाच्या इकडं काढून दिली.
ज्यांना रामायण माहिती असेल त्यांना माहिती आहे महाराज, बरोबर आहे ना. भरत आणि शत्रुघ्नाला मामाच्या इकडं काढून दिलं नैनितालला, आणि मग आता ती सारखी घाई करत होती. ती पोरं यायच्या अगोदर भगवान रामाला राजगादीवर बसवायचं, भगवान रामाला राजगादीवर बसवायचे. आणि मग एक दिवस रामाला सांगितल्याच्या नंतर सांगितलं, रामा आई मी असं ऐकलंय का बाबा मला लवकरच्या लवकर राजगादीवर बसवायचा विचार करतायत, पण लगेच नको ना निर्णय घ्यायला सांगू. म्हणले का, माझे दोन्ही भाऊ तिकडे आहेत, ते आल्याच्या नंतर सगळे गोळ्या मिळायला पाहिजे की नाही. महाराज एखाद्याचा भाऊ आज जर मिलिटरीमध्ये असेल ना, लग्न जमून झालं असेल ना, त्याला रजा मिळत नाही म्हणून किती जणांनी लग्नाच्या तारखा बदलल्यात का नाही बदलल्या. तो आल्यावर लग्न लावू, तो आल्यावर लग्न लावू, त्यांना येऊ दे. म्हणले रामा त्याच्या अगोदर तुला एक काम करायचे. म्हणले काय. आपल्या जो राजघराण्याचा मुकुट आहे ना, हा राजघराण्याचा मुकुट आपल्या अयोध्येमध्ये नाहीये. मग आई कुठे आहे. तो किष्किंधेला वालीकडे. त्याच्याकडे कसा गेला, झालेला सगळा इतिहास कैकेयीनं परत सांगितला. राजा दशरथाला लढायचं आव्हान करत होता, मी लढू दिलं नाही. आणि मग तो मला मागत होता पण बाबांनी मला दिलं नाही. नाही का, ते लढत होते त्यांना मी लढू दिलं नाही, आणि मला वाली मागत होता त्याला बाबांनी दिलं नाही. म्हणजे तुझ्यावर सुद्धा त्याची वाईट नजर होती. आणि मग आई लक्षात ठेव, तो मुकुट आणायला मी जातो, मुकुट आणायला तू जातो. पण का. म्हणला आई एक सांगू तुला, तुझे काम होईल आणि माझे काम होईल, कामात काम. म्हणले काय. आणि भगवान रामानं काय केलं निडय का, आपलं जे अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये जे विराट रूप दाखवलं, आणि माती खाल्ली म्हणून बलराम दादांनी जेव्हा कळ लावली होती ना, बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो. आणि मग आप पसरून जेव्हा दाखवलं त्यावेळेला विश्वरूप तयामधी आई ग आई नाही खाली ग माती, आई ग आई नाही खाली ग माती. दाखवलं होतं ना विश्वरूप, अर्जुनाला दाखवलं ना विश्वरूप. काही क्षणार करता भगवान रामाने आपलं विराट रूप दाखवलं कैकेयीला. आणि मग कैकेयीने डोळे झाकले आणि सांगितलं रामा थांब, बस बस, पाहिलं मी तुला, नमस्कार केला आई असून, कारण तू फक्त आत्तापर्यंत आमचा मुलगा आहे असं आम्ही समजलो, पण तू परब्रह्म परमात्मा आहे हे मला आत्ता कळलंय. आणि मग आई माझा अवतार कशासाठी झाला एवढं सांग. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचे पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. हे करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, हिर्यामा करणे काम कामरा, हिर्यामा करणे काम. करणे पाखंड करणे पाखंड हिर्यामा करणे काम, हिर्यामा करणे काम. आई धर्माचं पालन करण्याकरता, पाखंड्यांचं खंडन करण्याकरता माझा अवतार झालाय. आणि म्हणून माझं एक काम मी तुझं करतो, मुकुट आणायचं काम मी करतो. माझा अवतार कशासाठी झालाय तू भविष्य जाणतेस. रावण आणि कुंभकर्ण मारण्यासाठी माझा अवतार झालाय. मला फक्त एवढंच सांग, तुला भविष्य कळतो, तू त्रिकाल ज्ञानी आहेस. रावण आणि कुंभकर्णाचं आयुष्य किती राहिले तेवढं मला सांग. ती म्हणली बाळा फक्त 14 वर्षाचं आयुष्य त्यांचं राहिले. मग आई काहीही बहाणा करून फक्त त्यांना मारायला मला
त्यांचा वध करण्याकरता मला पाठव. मी त्या दोघांचाही वध करतो, वालीचाही वध करतो आणि येताना मुकुट घेऊन येतो आणि त्याच मुकुटानं माझा राज्याभिषेक व्हावा. आता इमानदारीत आत्ता समजा तू मला हार घालायला उठवलं कीर्तनाचा, इमानदारीचा. आता लोकांचं कशाला उदाहरण घेऊन, जवळचा माणूस उदाहरणाला घेतलेला बरा. तुम्ही काय करणार? असाच हार घालणार का कोणाची तरी टोपी उसनी घेणार? काय करा? मी सगळं मुद्दाम जरा घरच्या नात्यानं समजून सांगतोय. टोपी घेणार ना? बरं, टोपी जर समजा तुमच्या, आता समजा शांतारामची असेल, कोणाची असेल किंवा ह्या दादांची असेल, टोपी तुमच्या डोक्याला फिट बसली, डोक्यात तशी ठेवणार का हार घालून झाल्यावर देणार? द्यावा लागेल. मग याचं कारण आहे, आई केवळ दुसऱ्या एखाद्या राजमुकुट सोडून दुसऱ्या एखाद्या मुकुटाने जर माझा राज्याभिषेक केला तर तो मुकुट दुसऱ्याची टोपी घेतल्यासारखा माझ्या डोक्यावर कायमचा नाही राहणार, परंतु ज्याची टोपी ती त्याच्या डोक्यावर कायमचीच राहणार आहे, त्याला कोणी मागू शकत नाही. आणि मग आई मी जातो, पण बाळा तुला पाठवू कसं, कोणत्या तोंडानं पाठवू? म्हणलं आई पाठवू नको, हो राजा दशरथाच्याच कामाने पाठव. म्हणलं काय? मी असं ऐकले, आमचा जन्म होण्याच्या अगोदर तू एकदा स्वर्गात बाबांबरोबर गेली होती आणि तिथे लढाई जिंकली होती, तेव्हा राजा दशरथानं बाबांनी तुला 2 वर दिले होते, त्या एवढ्या अजून तशाच आहेत. तेवढ्या मोड ना माझ्यासाठी. जेवढ्या आईबापांनी रेबड्या केल्या आणि एखाद्या पोराला जर ॲडमिशन घ्यायला पैसे नसतील ना तर त्या आईला म्हणता, आई एवढ्या मोड माझा ॲडमिशन होऊ दे, मी लागलं तर नोकरीला लागल्यावर याच्या डबल तुला देईल, डबल देईल. आणि मग तिलाही सगळं कळते, मग ती तिसऱ्याला सांगते कोणीतरी दे पोराचा असा मौका परत येणार नाही, चांगली नोकरी लागल, 1,00,000-1.5 लाखाची लागल्यावर तुझं एवढं द्यायला किती टाईम लागणार आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हातारी मोडती आणि काही तयार झाली आणि दोन्ही वरांनी तिने वर मागितले. रामाला राजगादीवर बसवायच्या वेळेला वनवासाला पाठवायचं तिच्या मर्जीनं का रामाच्या मर्जीनं? हे उपरश तो बहुत बने. लोकांना काय माहिती आहे घरातल्या घरात काय झाले महाराज. विठाला 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 विठाला. पण रामा ज्या दिवशी मी वर मागेल आणि तू वनवासाला जाशील त्यावेळेला बाकीचे सगळे असतील, 2च मायलेक आहेत आज. मी तुला सांगते, वालीला ज्या वेळेला तू मुकुट आणायला जाशील आणि त्याला मारशील ना, त्याला महाराज समोरासमोर जाऊन लढू नकोस, कारण तुझा अर्ध बळ त्याच्यात जाईल. वालीला मारायचं ठरलं तर कुठून तरी आडोशानी मार. झाडाच्या आडून मारलाय ना. कोणी सांगितलं? हे सगळे गुरुमंत्र कोणी दिलेत? त्यामुळं महाराज कोणी असू द्या, मगाशी मी सुरुवातीला सांगितलंय, शांतारामचं हे सगळं जरी वैभव असलं, याच्या पाठीमागची जी शक्ती, अदृश्य शक्ती असते ना महाराज, त्या आईचं अंतःकरण, आईचं मूल्यमापन जगात कोणीच करू शकत नाही महाराज, कोणीच करू शकत नाही. नमातु परदैवतम, आईच्या पलीकडे दुसरं दैवत नाहीये. आणि म्हणून तर म्हटलेलं एका ठिकाणी बा, स्वामी तिन्ही जगाचा. हो, त्या सगळ्या कविता माझ्याकडे आहेत, माझ्या सगळ्या पाठ आहेत. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी. ही निन्यता सुखाची चिंता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. चारा मुखे पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना त्या चाटतात गायी. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहुनी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. आता तशी 2 कडवी झाली, अजून 6 कडवी आहेत तिच्यातली, पण आपल्याला काही भिडवायची पुढं. हो, विठाला 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 विठाला.
रामाच्या करता वनवास मागितला 14 वर्षाचा, कारण त्यांचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं. पण एक रामाचं वचन घेतलं होतं, रामा एकदा वनवासाला जाऊन रावण कुंभकर्णाला मारून आलास आणि वालीला मारून तू मुकुट घेऊन आलास तर मग मात्र मला सोडून जाणार नाहीस ना कुठं? मला वचन दे. आई, जोपर्यंत मी या धरती तलावर राहील तोपर्यंत तुला सोडून जाणार नाही. 11,000 वर्ष भगवान राम राहिले. 14 वर्ष गेले. रावण मारला, कुंभकर्ण मारला, वालीही मारला, येताना मुकुट आणला. 14 वर्ष पूर्ण झाली. आता तुम्हाला माहिती आहे, राजगादी भरतही घेणार नव्हतं हे रामालाही माहिती होतं आणि कैकेयीलाही माहिती होतं. म्हणून तो नंदीग्रामात राहिला. हे ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. आणि 14 वर्षांना आल्याच्या नंतर भरत, लक्ष्मण आणि सीता या चौघांची मांगलिक स्नानं झाली. वनवासाच्या नंतरची मांगलिक स्नानं. आणि वशिष्ठांनी हाताला धरलं भगवान रामाला आणि सिंहासनावर नेलं आणि सिंहासनावर बसवलं. हो, आणि तिलक केला. राज तिलक अंगठ्यानं करायचा असतो. महिलांनो नीट ध्यानात ठेवा. हो, एखाद्याला साधीला हळदी, दुसऱ्या बाईला हळदी कुंकू लावायचं ठरलं तर या बोटानं लावतात. आणि तुमचं तुम्हाला जर लावायचं ठरलं तर कसं लावता? इतक्या हुशार झाल्यात या. ती कोयरी असली ना, कोयरी, हे एकदा बोट बुडीत येतं आणि हे एकदा बुडीत येतं, असंच करतात. हे हळदी कुकू. अरे परत या बोटानं कधी करलो आहे महाराज? हे बोट शनीचं आहे बोट. जेवढ्यांनी असं कटाळा म्हणून जर असा उद्योग केला ना तर तुम्ही गंध जो लावताय तो शनीच्या बोटानं लावताय. घेण्यानं देण्याचं त्या बाबाला इथं बसविता. आणि एकदा मग त्याची 7.5 मागं लागली. कोणाची? आता राजा दशरथ पाडला होता तर तुमचं काय घेऊन बसले तुम्ही? या बोटानं तिलक केला. आणि गुरु वशिष्ठांनी डोक्यावर मुकुट घातला. तो मुकुट राजमुकुट, घराण्याचा, परंपरेचा राजमुकुट. बसायची व्यवस्था नगरवासियांची इकडं होती, गुरुजनांची होती. आणि असे जे स्पीकरवाली पोरं बसलेत ना, अशा बाजूला, एका बाजूला एकाच आसनावर 3 माता बसलेल्या होत्या. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. हे सगळं बारकाईने ऐका. आता इथं कीर्तनाचा हार घातला का विनेकऱ्याला हार घालायला जातो ना, गंध लावायला, बुक्का लावायला. आणि मग टाळकऱ्यांना बुक्का लावतात की नाही? आता इमानदारी सांगा, टाळकऱ्याला बुक्का लावायच्या वेळेला इकडून एकतर तो सुरुवात करीन, नाही तर इकडून सुरुवात करीन, कमधून करील. आता ऐका, डोक्यावर जेव्हा मुकुट घातला आणि भगवान रामाचं लक्ष कैकेयीकडं होतं. कैकेयीकडं. कैकेयीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या आणि 3 मातांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. कौसल्याही रडत होती आणि कैकेयी रडत होती, सुमित्राही रडत होती. भगवान रामानं गुरुजींना प्रणाम केला. राजगुरू आहेत, कुलगुरू आहेत. आणि तिथून सरळ उठले आणि त्या 3 मातांकडे गेले. जन्म दिलेली आई कौसल्या आहे. पहिलं दर्शन घ्यायला कुठून तरी एकाकडून घ्यायला पाहिजे ना, सुमित्रेकडून तरी जायला पाहिजे, नाही तर कौसल्याकडून जायला पाहिजे. गेले ते मध्ये कैकेयीकडे गेले आणि कैकेयीला प्रणाम केला. कैकेयीने तसाच उचलला आणि रामाला छातीला लावला. डोळ्यात अश्रू होते, अश्रू गळत होते कैकेयीचे. आई, आज का डोळ्यात अश्रू? सगळं जर तुझ्या मनासारखं जर झालंय आणि तुझ्या मनासारखं करण्याकरता मी सुद्धा तुला राजी झालो आणि माझ्याही म्हणण्याप्रमाणे तू ते सगळं केलंस, आज डोळ्यात अश्रू का? आज का दुःख? कैकेयी काहीच बोलत नव्हती. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. अंतःकरणात. आणि माणूस 2दा रडतो, लक्षात ठेवा. एकदा दुःखाच्या वेळेलाही माणूस रडतो आणि अति आनंद झाला तरी माणूस रडतो. आज हे आनंदाचे अश्रू होते. पण तुम्हाला जाता जाता सांगू, आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू ओळखायचे कसे? आपल्या डोळ्याला 2 कोर आहेत.
एक इकडून आणि एक इकडून. दुःखाचे जे अश्रू असतात त्याचं पाणी गरम असतं, ते पाणी इकडून येतं. आनंदाचे अश्रू असतात त्याचं पाणी शीतल थंड असतं आणि ते पाणी इकडून येतं. दुःखाचं पाणी इकडून, आनंदाचं अश्रू इकडून. आणि तुम्ही जे टीव्ही पाहतात ते नीट मधून, त्याला कुठलेच आईबाप नाहीत. हे लिक्विड टाकल्यावर गळालेलं पाणी येते. दोघींच्याही डोळ्यामध्ये अश्रू का? दोघींनाही उत्तर देता येईना. आणि म्हणून गुरु वशिष्ठांनी मागून बघितलं आणि पाठीमागून आले आणि भगवान रामाच्या पाठीवर हात ठेवला. बस आता त्यांचा अंत नको बघूस. त्या दोघींच्याही डोळ्यामध्ये अश्रू का आहेत ह्या दोघीही सांगू शकत नाहीत, पण ते आनंदाचे अश्रू आहेत दोघींचेही. मी सांगतो त्या अश्रूंचं कारण. गुरु वशिष्ठांचे अश्रू ऐका. आता त्यांनी सांगितलेलं उत्तर. 12:30 वाजत आलेले आहेत आपले. रामा, त्याचं उत्तर मी सांगतो. बघा तुमच्या कोणाच्या डोक्यात बसलं तर, आणि एवढ्याच करता तुमची पोरं घडवा. बस उगा लोकांच्या वरातीत नाचायला नका बनू. कैकईच्या डोळ्यात का अश्रू आहेत रामा, मी तुला सांगतो. आणि कैकई कौशल्याच्या डोळ्यात अश्रू काय हे मी तुला सांगतो. कौशल्याच्या डोळ्यात अश्रू आज आनंदाचे आहेत. ते एवढ्याच करता तू राजा झालायस आणि म्हणून तिनं तुला 9 महिने पोटामध्ये वागवला कौशल्येनं, आणि तुला जन्म देऊन तिनं तुला जग दाखवलं म्हणून तिला आनंद आहे. कौशल्येनं तुला जन्म दिला आणि जग दाखवलं म्हणून तिला आनंद आहे महाराज. आणि कैकईनं तुला 14 वर्षाचा वनवास दिला आणि जगाला राम दाखवला म्हणून तिला आनंद आहे आज. नाही कळलं का? जगाला हा राम आहे हे जगाला दाखवलं, हा परमात्मा आहे हे जगाला दाखवलं. तू जर वनवासाला गेला नसता, भिल्लांच्या झोपड्यांमध्ये गेला नसता, ऋषीमुनींच्या झोपड्यांमध्ये गेला नसता, असे किती राजे आले आणि किती राजे गेले. हा, कोणाची घरात पूजा होते आज? तू सुद्धा एक राजा आहेस, परंतु दीन दुःखितांच्या घरापर्यंत पोचलास. हा जगाला फक्त वनवास वाटला, परंतु हा वनवास रामा तुझ्यासाठी नव्हता. हा वनवासवाल्यांचा वनवास संपवण्याकरता प्रवास होता हा. हो, आणि म्हणून आत्ता कैकई बोलली, माझ्या डोळ्यात जे अश्रू, वशिष्ठ बोलले, कैकईला तुला राम राजा बनवायचा नव्हता, तर तुझ्या माध्यमातून राम राज्य करायचं होतं. या सगळ्या वाईट प्रवृत्तींना तिला संपवायचं होतं. दीन दुःखितांच्या घरापर्यंत तू त्यांचा कैवारी म्हणून जाणं गरजेचं होतं. तुला करुणा सागर म्हणतात, त्या करुणावंताची अवस्था तुझी बनवायची होती. तू दयानिधी आहे, आपुला तू बोल साच करी. आणि मग कैकईच्या मुखातून शब्द बाहेर आले, रामा, या गोर गरिबांना आपलंसं करण्यासाठी, त्यांना मित्र बनवण्यासाठी, त्यांच्या कुटियापर्यंत जाण्यासाठी, दुष्टांचा संहार होण्यासाठी मी हा एवढ्याच करता अट्टहास केला होता. पहिलं कडवं याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला
माझ्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या। पण हे सगळं जे झालं महाराज जगाच्या नजरेतून वेगळं आहे, परंतु भगवान रामाच्या नजरेतून वेगळं आहे। कवतुक वाटे झाली या वेचाचे या प्रसंगाचं हे कौतुक वाटतं। या असं कसं आहे महाराज, ज्यावेळेला आपण पाहुणीय ग्रंथ करावे कीर्तन ग्रंथांचा मागोवा घेतो ना, त्यावेळेला आपल्याला कळतं का नक्की काय आहे त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे। तुम्ही आजही पहा, अद्भुत रामायण पहा, कबन रामायण पहा, अशी कितीतरी रामायण आहेत। त्या रामायणांमधला हा प्रत्येक युगायुगातला प्रसंग हा वेगळा आहे। आणि मग आता खऱ्या अर्थानं कैकई म्हणते, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी। आता माझ्या जीवनाचे काही 4 दिवस राहिले ते तुझ्याबरोबरीनं खेळीमेळीमध्ये तुझ्याबरोबर आम्ही आनंदानं घालू। याचं कारण आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या। 5 मिनिटामध्ये कीर्तन संपेल, कोणी जागा सोडायची नाही। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम हरे हरे जय जय माऊली माऊली नागराज हरे। कीर्तन सेवा संपली, 12:30 वाजून गेलेले आहेत आपले। खाणारे दम नाही काढायचे नाही, अजून आपण 2 तास कीर्तन आपण कारण आजचा तापा आहे, गाणारे आहेत, वाजवणारेच। आता मला असं प्रश्न पडला मागापासून, आता तुमचीच पद्धत विचारतो तुम्हाला, तुमच्याकडे कधी कधी फनायला रोटर मारायला ट्रॅक्टर बोलत असतील ना भाड्याने? हां बोलतात ना? मग त्याचे तास कसे धरता? घरून निघाल्यापासून का वावरात आल्यापासून? मग आता याच्यातली अर्धी तर 11च्या पुढे आल्यात, तिथून पुढे 2 तास धरले पाहिजेत। विनोद सोडून द्या, कुटुंबाचं अतिशय प्रेमाचं जिव्हाळ्याचं नाते माझं आहे। आणि बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, जो गेलेला असतो त्याचं वर्णन आपण कमी करतो आणि जो असतो त्याचं वर्णन जास्त करतो। मी शांतारामचं वर्णन करणार नाही, माधवचं वर्णन करणार नाही। याचं कारण आहे, खऱ्या अध्यात्माच्या क्षेत्रातून जर पाहिलं महाराज, हो, आपली केलेली स्तुती आपण कधीच ऐकायची नसते कोणत्याही माणसानं। कोणाच्याही घरी कार्यक्रम असेल आणि तो कीर्तनकार वक्ता वगैरे जर आला तर त्याला अगोदर सूचना देत जा, हो आमची जास्त स्तुती नका करत जाऊ,
आपली स्तुती ज्यावेळेला आपण आपल्या कानाने ऐकतो ना स्तुती, त्यावेळेला आपलं पुण्यक्षय होतं. नाहीतर एक चांगला उज्ज्वल जीवनाचा प्रवास. आणि याच्या पाठीमागे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच रिपीट करतोय, एक मातृत्वाचा आशीर्वाद असल्याशिवाय रामाचं रामराज्य झालं केवळ आईच्या आशीर्वादाच्या माध्यमातून झालं. आणि ध्रुवाला आढळपत जे मिळालं, इमानदारी सांगा किती लोकांना माहिती आहे, कोणाच्या कृपेनं मिळालं? सुनीती मातेच्या कृपेनं मिळालं. बरोबर. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला किती छळला असेल, पण त्याच्या आईनं त्याला जी साथ दिली, त्याच्या आईचं नाव आहे कयादू. चिंता करू नकोस, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात. आणि म्हणून केवळ आईच्या विश्वासावर प्रल्हादानं भक्ती सोडली नाही, शेवटी माझ्या भगवंताला यावंच लागलं. म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव. आई वडील जरी देव असेल तर पहिला शब्द मातेचा येतो. तुकाराम महाराजांना विचार, धन्य पिता माता तयाची आहे, असं आहे का? धन्य माता पिता, मातृत्वाला जेवढं प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून लक्ष्मीबाईंचं एका मातेचा आशीर्वाद या कुटुंबावर निश्चितपणानं आणि शेवटपर्यंत जी सेवा असेल, त्यांच्या त्या सुनबाई असतील, मुलं असतील, नातवंड असतील, हा सगळा खेळीमेळीचा प्रवास त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हीही पाहिला आणि आपण तर सगळ्यांनी पाहिलेलाच आहे महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी असते, या कुठेही आपल्या वडीलधाऱ्यांना जो माणूस घरामध्ये समाधानानं ठेवतो ना, त्याला कोणाच्याच पाया पडायची गरज नाही. मी म्हणतो देवाच्याही नाही पाडला तरी चालेल बस. आणि आपण काय करतो माहिती आहे का, बऱ्याच जणांचं आईबापाशी पटत नाही, त्यांचे आशीर्वाद घेत नाहीत आणि लग्नात आमच्यासारखं उपटसुंबे मग आशीर्वाद द्यायला असतात. हो, मी टिंगल नाही करत, उपटसुंबेच म्हणतो. महाराज लोक असली म्हणून काय झालं, किती महाराज लोकांची आईबाप त्यांच्या तिथे जरा बागेने जाऊन बघा. हो, कितींदा 7-12 सांगू तुम्हाला. आणि म्हणून माऊली म्हणतात, मी नाही, ज्याचे ऐक्य धड नाही त्याचे परत्र पुसशी काय. महाराज आशीर्वाद द्यायला सुद्धा तेवढा दम लागतो. याच तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये सच्चिदानंद बाबा तिरडीवर चालले होते, त्यांच्या बायकोनं नमस्कार केला ज्ञानेश्वर महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराज सौभाग्यवती म्हणाले. त्यावेळेला तिने सांगितलं, म्हणजे मालक बाबा कोणाला आशीर्वाद देताय, या कुंकवाचा दनी चौघांच्या खांद्यावर आहे आणि सौभाग्यवती म्हणता. आणि मग निवृत्तीदादांनी सांगितलं, ज्ञानोबा तुझ्या मुखातून जर ही वाणी आलेली आहे तर तिचं सौभाग्याचं लेणं तिला परत देऊन ये जा. आणि मग सच्चिदानंद बाबा जिवंत केला आणि तिचा तिला दिला. महाराज ज्यांच्यामध्ये मेलीला जिवंत करून देण्याची ताकद आहे तोची साधू ओळखावा. आणि इथं आम्ही ज्यांना आशीर्वाद देतो त्याच्यातल्या बऱ्याच जणांना मारावं लागत आहे. हो का नाही लागते मारायला, अशातला प्रकार नाही. म्हणून तया ते ओळखावया हेची संज्ञा, जगे नमस्कारी ती आज्ञा, ऐशे अतिजेत प्राज्ञा तो अवतार माझा. आणि म्हणून त्या भगवंत स्वरूप आपल्या घरामध्येच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. आणि म्हणून त्या कुटुंबानं आईसाहेबांची शेवटपर्यंतची जी केलेली सेवा, त्यांचा मिळालेला त्यांना तो आशीर्वाद. आणि मध्यंतरीच्या या कालावधीमध्ये आपण घराला सुरुवात झाली की नाही कोणाच ठाऊक, झाला आहे घराचा उतारा? हा, जो व्यावसायिक माणूस आहे ना तो घरादारात जास्त पैसे नाही अडकवीत कधी. तो पैशाला पैसा, रुपयाला रुपया कुठं उभा राहील ते पाहत असतो. आणि गरजेचं आहे एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये कुठं कोणी कोणत्यानी काही मागितलं गिरायकानं कस्टमरनं तरी तेही आपल्याला देता आलं पाहिजे. अशा सगळ्या बाजूच्या वस्तू, मग त्याच्यातलं कुठलंही असू द्या, त्या सर्व बाजूनी आहे. आणि म्हणून अधिक शांतारामची स्तुती मी कधीही तोंडावर करणार नाही, कारण त्यांच्या जीवनाची हानी पोहोचवणं हा माझा उद्देश नाही आहे. परंतु एक आहे, सर्व बाजूनी मी सांगू, एकाच वाक्यात जर सांगू, अगदी पक्क सागाचं लाकूड आहे, कुठंही वापरू शकता, कुठंही वापरू शकता, समाजात वापरू शकता, घरगुती वापरू शकता, नात्या गोत्यात वापरू शकता. आणि एक असे प्रेमाचे संबंध आज फक्त माझ्या अंदाजानं याच्यामध्ये त्यांचे नातेवाईकच असतील अशातला प्रकार नाही, त्यांच्या नातेवाईकाच्या निम्म्यापेक्षा जास्त त्याचा मित्रपरिवार असेल आज इथं, हे निश्चित आहे.
आणि हे सगळं कुठंतरी आपण प्रेमाने जिंकलेलं असतं आणि हे असणारं त्यांचं जीवनाचा प्रवास त्यांच्या सगळ्या कुटुंबाचा असाच आबाधित पुढे राहो आणि समाजामध्ये तो वृद्धिंग होत राहो. हाच त्यांच्या मातृत्वाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी त्यांना आयुष्यभर ते टॉनिक त्यांना पुरो एवढीच एक ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या वर्ष पुण्यस्मरणाच्या निमित्तानं देतो आणि भगवंताला प्रार्थना करतो. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैवतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना. त्यांची यावत कर्म तुझ्या चरणी लीन होवोत, जीवाशिवाचं ऐक्य होवो आणि तुझ्या स्वरूपाशी त्यांना राहायला जागा मिळो एवढीच एक संकल्पना या माध्यमातून करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.